डिसेंबर 2014 मध्ये भारतातले एक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर इराकमधल्या लालिश मंदिराला भेट द्यायला गेले। लालिश मंदिर हे उत्तर इराकमधल्या लालिश या शहरात आहे। यझिदी धर्माच्या लोकांचं हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे। संपूर्ण इराक, सिरिया या प्रांतावर आयसिसने हल्ला केल्यानंतर हा संपूर्ण प्रांत उद्ध्वस्त झाला होता। त्यानंतर या लोकांना मदत करायच्या उद्देशाने श्री श्री रविशंकर तिथे गेले होते। ज्यावेळी त्या या मंदिरातून बाहेर पडत होते त्यावेळी त्यांचं लक्ष मंदिराच्या एका भिंतीवर असलेल्या या चित्राकडे गेलं। त्या चित्रामध्ये साडी घातलेली एक स्त्री आपल्या समोर समई लावताना दिसत होती। त्यांनी तिथल्या लोकांना विचारलं की ही चित्र इथं कसं काय आणि या चित्राचा काय अर्थ आहे। त्यावेळी तिथल्या लोकांनी सांगितलं की ही स्त्री आमच्यापैकीच एक आहे आणि त्या समईवर असणारा मोर हे आमच्या देवाचं प्रतीक आहे। पण इराकमधल्या यझिदी लोकांच्या धर्मात जिथं साडीचा काहीही संबंध नाही, हिंदू धर्माचा काही संबंध नाही, भारतापासून कितीतरी हजार किलोमीटर लांब हे चित्र खूप काही गोष्टी सांगत होतं। आणि त्यानंतरच मग मोठ्या प्रमाणावर यझिदी धर्मीयांच्या सर्व प्रथा परंपरा पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की हे यझिदी धर्मीय लोक फार फार वर्षापूर्वी, साधारण 5000 वर्षापूर्वी भारतातल्या दक्षिणेकडून इराकमध्ये जाऊन राहिले होते। या संपूर्ण विषयाबद्दल आतापर्यंत काय काय समजलंय या गोष्टींचा उलगडा करायचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। उत्तर इराक, सिरिया, तुर्की या 3 देशांमधला ज्याला कुर्दिस्तान असा प्रांत म्हटलं जातं त्या कुर्दिस्तान प्रांतामध्येच हे लालिश मंदिर आहे आणि याच संपूर्ण भागात या तिन्ही देशांमध्ये यझिदी लोक वसलेले आहेत। यांची लोकसंख्या साधारण 7 लाख ते 15 लाखाच्या दरम्यान आहे। सर्व बाजूंनी मुस्लिम धर्मियांनी वेढलेले हे लोक आपला वेगळा असा धर्म मानतात आणि अत्यंत गुप्तपणे आपला धर्म पाळतात। हे लोक इतर धर्मात रोटीबेटी व्यवहार करत नाहीत। त्यामुळे आतापर्यंत या धर्मियांचा 74 वेळा जिनोसाइड करण्याचा प्रयत्न इतिहासात झालेला आहे। म्हणजे या धर्माला नष्ट करायचा प्रयत्न केला गेलाय। यातला शेवटचा प्रयत्न हा 2010 ते 14 या काळात आयसिसने केला होता। यावेळी हजारो यझिदी लोकांची हत्या केली होती आणि कितीतरी स्त्रियांना किडनॅप करून त्यांना विकण्यात आलं होतं। यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं असं नाव आहे, ते तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगतो। या यझिदी लोकांचा हा गुप्त धर्म आहे तरी कुठला? पूर्वीपासून असं मानलं जातं की पारशी लोकांच्या झोरोस्ट्रियन धर्माप्रमाणेच यांच्याकडे अग्निदेवतेची पूजा केली जाते, त्यामुळे त्यांचं झोरोस्ट्रियन धर्माशी काहीतरी नातं आहे। पण जसा या संबंधांचा जास्त अभ्यास केला जातोय तसं लक्षात येतंय की हे यझिदी लोक 5000 वर्षापूर्वी भारतातल्या तामिळनाडूमधून विस्थापित होऊन इराकमध्ये जाऊन बसले होते। आणि काहींचं असं देखील म्हणणं आहे की या लोकांनी म्हणजे कुर्दिस्तान भागातूनच तामिळनाडूकडे साधारण 7000 वर्षापूर्वी हे लोक आले। ते तामिळनाडूमध्ये साधारण 2000 वर्षांसाठी राहिले आणि इसवी सन पूर्व 3000 ला हे लोक कुर्दिस्तानला परत गेले। ज्याची कारणं आजही स्पष्ट नाही, पण हे लोक जाताना तामिळनाडूची संस्कृती घेऊन गेले। म्हणूनच या लोकांना यझिदी असं जे म्हटलं जातं या शब्दाचा मूळ अर्थ या सिद्धी असा होतो। या म्हणजे दक्षिण आणि सिद्धी म्हणजे परिपूर्ण किंवा सिद्ध असा। दक्षिणेकडून आलेले आणि सिद्ध असलेले लोक असा या शब्दाचा मूळ अर्थ तयार होतो। दक्षिण भारतात मुरुगन या देवाची पूजा केली जाते। विशेषतः तामिळनाडूमध्ये मुरुगन हा महत्त्वाचा देव आहे। मुरुगन म्हणजे शंकराचा पुत्र असलेला कार्तिकेय, या देवालाच मुरुगन असं म्हणून दुसरं नाव आहे। या कार्तिकेयाचंच वाहन आहे मोर आणि हेच मोर हे या यझिदी लोकांच्या 7 एंजल्स पैकी सर्वात प्रमुख म्हणून त्याला पूजलं जातं। त्याला ताऊस मेलेक असं यझिदी लोक म्हणतात। कुर्तो हाजी इस्माईल हे या यझिदी लोकांचे एक धर्मगुरू होते। 2020 साली वयाच्या 87व्या वर्षी त्यांचं निधन झालं। पण त्यांच्या निधनाच्या अगोदर ते ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी अमेरिकेतल्या मुरुगन मंदिरात जायचे। अमेरिकेतल्या मुरुगन मंदिर जे भारतातल्या दक्षिण भारतीय लोकांनी निर्माण केलेलं होतं त्या मंदिरामध्ये जाऊन ते तिथं मुरुगनची म्हणजे कार्तिकेयाची पूजा करायचे। कारण त्यांची ही मनोमन श्रद्धा होती की हे यझिदी लोक म्हणजे मूळचे दक्षिण भारतातल्या लोकांचीच एक शाखा आहे। ज्यावेळी 2014 साली श्री श्री रविशंकर लालिश मंदिराला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांची याच कुर्तो हाजी इस्माईल यांच्याशी भेट झाली होती आणि त्यांची बराच वेळ चर्चा देखील झाली होती। भारतातल्या दक्षिण भारतीय हिंदूंच्या आणि यझिदी लोकांच्यात फक्त एवढीच समानता नाही, हे लोक अग्नीची पूजा करतात। याशिवाय या लोकांच्यात यज्ञ केला जातो। यांच्या देवाची म्हणजे ताऊस मेलेकची पूजा हे लोक करत असतात। या लोकांच्यात आरती करण्याची देखील प्रथा आहे। इथल्या स्त्रिया आणि पुरुष कपाळावर तिलक लावतात। देवासमोर ज्या प्रकारच्या समयी लावल्या जातात त्या समया पाहिल्यानंतर देखील तुमच्या लक्षात येईल की भारतातल्या समयी आणि इथल्या समयी यांच्यात समानता आहे आणि ती लक्षात येण्यासारखी आहे।
भारतातले इतर धर्म जसे की बौद्ध, जैन, शीख हे हिंदू धर्मातूनच निर्माण झालेल्या शाखा आहेत, तशाच प्रकारचा हा यझिदींचा धर्म आहे, ज्याला यझिदिझम असं म्हटलं जातं. यझिदी या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो सक्सेसर्स ऑफ द सदर्न लँड, म्हणजे दक्षिणेकडच्या भूमीचे वारस. आता ही दक्षिणेकडची भूमी म्हणजे कुठली, तर दक्षिणेकडची भूमी म्हणजे भारताच्या दक्षिणेकडची. 12व्या शतकात शेख आदी नावाचे एक धर्मगुरू या यझिदी धर्मीयांच्यामध्ये होऊन गेले. या धर्मावर आसपासच्या मुस्लिम राज्यकर्त्यांकडून होणारे अत्याचार यापासून वाचवण्यासाठी त्यांनी या धर्माचं थोडं रूप बदलायचा प्रयत्न केला. त्यांनी या धर्माला थोडं गुप्त असं स्वरूप दिलं आणि हा धर्म जिवंत ठेवण्यासाठी या लोकांचं धर्माबाहेर लग्न करणं पूर्णपणे बंद केलं. कारण सुरुवातीच्या इस्लामिक आक्रमकांच्या पासून अगदी मंगोल, नादिरशाह ते अगदी आयसिस पर्यंत अनेकांनी या धर्मीयांच्यावर आक्रमण, अत्याचार केलेले आहेत. त्यांच्या हत्या आणि धर्मांतर करायचा प्रयत्न केलेला आहे. आयसिसनं फक्त 3 ते 4 वर्षात 68 यझिदींची मंदिरं उद्ध्वस्त केली आणि यांची मंदिरं जरी तुम्ही बघितली तरी तुमच्या लक्षात येईल की ही भारतातल्या हिंदू मंदिरांच्या सारखी सेम आहेत. या मंदिराचा एखादा फोटो तुम्हाला दाखवला आणि सांगितलं हे भारतातलं मंदिर नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतकी समानता यांच्या मंदिरामध्ये आणि हिंदू मंदिरांच्या मध्ये आहे. जसं भारतात पुनर्जन्म आणि अवतार या गोष्टींच्यावर श्रद्धा ठेवली जाते, तशाच प्रकारची श्रद्धा यझिदी लोक देखील पुनर्जन्मावर आणि अवतारावर ठेवतात. यझिदींच्या पैकी अनेक लोक मागच्या काही वर्षांपासून भारतात विशेषतः तामिळनाडूमधल्या कोइंबतूर आणि इतर शहरात येतात आणि मुरुगन या देवाची म्हणजे कार्तिकेयाची पूजा करतात. जगभरात 7 ते 15 लाख लोक यझिदी आहेत हे तुम्हाला मी सांगितलं, पण अनेक लोकांनी मात्र युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये शरण घेतलेले आहे. त्यांची मोठी लोकसंख्या इराक, आर्मेनिया, जर्मनी आणि युरोपमधल्या काही देशांमध्ये आज शिल्लक आहे. कारण ज्या प्रकारचे अत्याचार या धर्मीयांच्यावर केले जात आहेत त्यापासून वाचण्यासाठी त्यांना आपली भूमी सोडण्याशिवाय दुसरा उपाय दिसत नव्हता. त्यामुळे ते युरोपमध्ये अनेक देशांमध्ये जाऊन वसले. आजही इराकमधले यझिदी अत्यंत हलाखीचं जीवन जगत आहेत. द लास्ट गर्ल नावाचं हे पुस्तक तुम्ही पाहिलं असेल किंवा नादिया मुराद हे नाव तरी ऐकलं असेल. नादिया मुराद यांना 2018चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. या नादिया मुराद या मूळच्या यझिदी आहेत. जेव्हा या भागावर आयसिसनं आक्रमण केलं तेव्हा नादिया मुराद यांच्यासोबतच हजारो यझिदी स्त्रियांना सेक्स स्लेव्ह म्हणून ते आपल्यासोबत घेऊन गेले. अनेक वर्ष तिथं राहिल्यानंतर जेव्हा आयसिसचा पाडाव झाला त्यावेळी या नादिया मुराद यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांनी युद्धकाळात स्त्रियांच्यावर जो अन्याय केला जातो, त्यांचा वापर केला जातो, त्यांच्यावर आवाज उठवला आणि 2018 साली त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी इस्लामिक स्टेट विरुद्ध दिलेल्या झगड्याची माहिती असणारं द लास्ट गर्ल हे पुस्तक प्रसिद्ध आहे. इराक, सिरिया आणि इराण या 3 देशांच्या बॉर्डर्सवर राहणाऱ्या कुर्द लोकांची कुर्दिस्तानची मागणी आहे आणि याच कुर्दिस्तानच्या भागामध्येच यझिदी लोकांचं वास्तव्य आहे. भविष्यात कुर्दिस्तानची मागणी मान्य झाली तर या यझिदी लोकांच्यावर आता इराकमध्ये होणारे अन्याय थांबतील आणि त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय भारत सरकारने देखील यझिदी लोकांच्यावर होणाऱ्या अन्यायाला आंतरराष्ट्रीय मंचावर वाचा फोडावी. संयुक्त राष्ट्र आणि इतर ठिकाणी देखील या विषयाची चर्चा घडवून आणावी, जेणेकरून या लोकांना न्याय मिळेल आणि त्यांना आपल्याकडून काहीतरी मदत होईल आणि त्यांचं ज्या पद्धतीने शिरकाण सध्या सुरू आहे ते थांबेल अशी अपेक्षा आपण करूया. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. तुमच्याकडे यापेक्षा काही वेगळी माहिती असेल यझिदींच्या बद्दल तर ती देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून ती माहिती देखील लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका. तुमचा एक लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचतो. आम्ही आणखी एक गोष्ट पाहिली आहे की अनेक लोक व्हिडिओ पाहतात पण ते चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.